पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी नवमतदारांसोबत संवाद साधणार आहेत। यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे हा संवाद साधणार आहेत। देशातील सुमारे 50 लाख नवमतदारांसोबत संवाद साधण्यासाठी नमो नवमतदारता हे अभियान आयोजित करण्यात आलेलं आहे। मुंबईतील विल्सन कॉलेज आणि या कॉलेजमधील विद्यार्थ्यांसोबत दूरचित्र प्रणालीद्वारे पंतप्रधान बातचीत करतील। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सर्वसामान्य मराठ्यांचं असून त्यांनी सरकारला जेरीस आणलं आहे। त्यांनी लोकसभा निवडणुकीपर्यंत निजामी मराठे यांच्यापासून सावध राहायला हवं, ते घात करतील असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना दिलाय। आरक्षणावर सरकार झुलवत ठेवत आहे, सरकार जरांगे यांना फसवणार नाही याची दक्षता घ्यावी असं आंबेडकर म्हणाले। वंचितचे प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी आघाडीच्या बैठकीबाबत मोठं वक्तव्य केलं। वंचित बहुजन आघाडीला अद्याप काँग्रेस, सुप्रिया गट किंवा उद्धव गट या 3 पक्षाच्या नेत्यांची स्वाक्षरी असलेले कुठलेही पत्र अथवा निमंत्रण प्राप्त झालेले नाही। त्यामुळे गुरुवारच्या बैठकीला बिनबुलाए मेहमान बनून आम्ही जाणार नाही। संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत जो दावा केला तो खोटा आहे असं मोकळे म्हणाले। मराठा सर्वेक्षणावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। सर्वेक्षण सर्व समाजाचं, सर्व जातीचं करावं। मराठा आरक्षणाचा मुद्दा तिघडी सरकारने चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने चिघळालाय। आधी वेळ काढूपणा केला आणि आता 10 दिवसात सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, हे चुकीचं आहे असं वडेट्टीवार म्हणाले। नाशिकच्या एकलहरे परिसरात साधना या शिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन उद्धव गटाचे आमदार आदित्य आणि उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते झालं। 2024ला पुन्हा एकदा आपलं सरकार बसणार आहे, तेव्हा शाळेमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम असेल असं यावेळेस बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं। गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आलं। कोळी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी गेल्या 21 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। जिल्ह्यातील 3ही मंत्र्यांनी दखल न घेतल्याने मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाला कोळी समाज कार्यकर्त्यांनी कुलूप ठोकलं। भाजपा नेते नितेश राणे यांनी मीरा रोडमध्ये करण्यात आलेल्या कारवाईवर आपली प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्रात पण बुलडोझर पॅटर्न येऊ शकतो हे मीरा रोडच्या नयानगर इथं दिसून आलं। त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो। जसा योगीजींनी बुलडोझर पॅटर्न आणला तसं राज्यात देखील आता बुलडोझर देवा आलाय। जिथे जिथे अतिक्रमण दिसेल तिथे तिथे आता बुलडोझर देवा पॅटर्न दिसेल असंही नितेश राणे म्हणाले। महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 5 फेब्रुवारीला अयोध्येत जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री आणि काही आमदार अयोध्येत जातील। 31 जानेवारी ते 4 मार्च या काळामध्ये देशातील सर्व भाजपा शासित राज्य रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहेत। भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव यांच्यावर हल्लाबोल केलाय। 2014ला शिवसेना संपवण्याचा कट रचला असं उद्धव म्हणालेत। मग 14 ते 29 आमच्यासोबत सत्तेत होतात तेव्हा काय झोपला होतात का असा सवाल त्यांनी विचारला। 17ला सांगितलं की आम्ही युतीत चढलो, आयुष्यात परत युती करणार नाही। 19ला विधानसभा आणि लोकसभेला युती केली, तुमचं डोकं बिकं फिरलेलं आहे का की शिवसेनेची संपवण्याच्या कटामध्ये तुम्ही स्वतः होतात ही शक्यता खरी वाटते, कारण नंतर शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून संपूर्ण शिवसेना संपवण्याचं पाप तुम्ही केलं असं भातखळकर म्हणालेत। माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांची कन्या डॉक्टर केतकी पाटील यांनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। हा सोहळा मुंबईत पार पडला। डॉक्टर उल्हास पाटील, डॉक्टर केतकी पाटील, देवेंद्र मराठे यांच्यासह अन्य मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन आदी नेत्यांनी यांचं स्वागत केलेलं आहे। धुळ्यातील प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब भदाणे यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश झाला। 108 सरपंच
390 ग्रामपंचायत सदस्य, 3 जिल्हा परिषद सदस्य, 2 पंचायत समिती आणि हजारो कार्यकर्त्यांसह त्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. बाळासाहेब भदाणे यांचा भाजपा प्रवेशाने धुळे ग्रामीणची ताकद भाजपला मिळालेली आहे. मीरा रोडमध्ये झालेल्या घटनेवर शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. सगळ्यांनी हा विषय बंद करा. चुटपुट असं भारतात प्रत्येक ठिकाणी होत असतं, त्याला फार महत्त्व देऊ नका. सर्व जातींमध्ये सलोखा निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न करा, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांची एकजूट करत मोदी विरोधकांची आघाडी स्थापन केली. पण आता याच मोदी विरोधक आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली. मोदी विरोधक आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जींनी केली. त्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांच्या ईडी चौकशीने पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले. भाजपा एकतरी नेत्यावर कारवाई केली का, असा सवाल यावेळेस अनिल देशमुख यांनी ईडीला केलाय. आदित्य ठाकरे यांनी देखील ईडीवर निशाणा साधला. ईडी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा महत्त्वाचा घटक दल असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. भाजपा विरोधात जे बोलतात त्यांच्यावर कारवाई केली जाते, असं त्यांनी म्हटलंय. अझीमुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले अधिकृत बॅनर मनसे पदाधिकारी इरफान सय्यद यांनी फाडल्यामुळे त्याचा राग मनात धरून दादा गटाचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नजीमुल्ला यांचे कार्यकर्ते आणि समर्थक असे 4 ते 5 जणांनी मनसेचे कळवा मुंब्रा येथील जिल्हा संघटक वाहतूक सेनेचे पदाधिकारी इरफान सय्यद यांना बेदम मारहाण केली. मारहाण करत असताना नजीमुल्ला यांच्या कार्यकर्त्यांनीच मारहाणीचे चित्रीकरण केलं. चित्रीकरण व्हायरल केलं.